हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मुख्य अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर श्रीरामपूरमधील विस्थापित व्यापाऱ्यांचं आमरण उपोषण स्थगित केलं गेलंय. विस्थापितांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पोट भरण्यासाठी 5 फुटांची जागा मिळाली पाहिजे. श्रीरामपूर शहरामध्ये नगरपरिषदेनं अतिक्रमणाची मर्यादा ठरवून बाँड्री करून दिली पाहिजे. या मागणीसाठी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा या ठिकाणी गेली 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी कालावधीत धरणे आंदोलन सुरू होतं. त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे धरणे आंदोलनाचं रूपांतर 21 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणात झालं. त्या आमरण उपोषणाला विस्थापित झालेले 40 व्यापारी सामूहिक पद्धतीनं बसले. आंदोलनाला 16व्या दिवशी यश आलं. आमरण उपोषण करत असताना 3 व्यापाऱ्यांची तब्येत खालावली. या उपोषणादरम्यान 3 व्यापाऱ्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर प्रशासनानं दखल घेऊन नगरपरिषदेनं पुनर्वसन करण्यासाठी शहरातील सरकारी जागेचे नगरपरिषदेकडे हस्तांतर करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवले असून ते प्रस्ताव मंजूर झाल्यास लगेच त्या जागेवर नगरपरिषद मोठं व्यापारी संकुल बांधून विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचं तिथं पुनर्वसन केलं जाईल, असं लेखी आश्वासन नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिलं. यावेळी दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीनं नगरपरिषदेचे आभार मानले गेले. तर लोणी येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्या जनता दरबारात जाऊन दुकानदार पुनर्वसन समितीच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. श्रीरामपूरमधील विस्थापितांचं पुनर्वसन करण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप यांना शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी आदेश केले आहेत. त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय. लवकरच शासनाकडून नगरपरिषदेकडे जागा वर्ग झाल्यावर श्रीरामपुरातील व्यापाऱ्यांचे युद्धपातळीवर पुनर्वसन होणार आहे. त्यामुळे जे विस्थापित व्यापारी आमरण उपोषणाला बसलेत त्यांनी ते उपोषण सोडून 2 दिवसांनी पुन्हा माझ्याकडे या, मी त्या संदर्भात सविस्तर बोलेल, असं शिष्टमंडळाला मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर हे आमरण उपोषण सोडवलं गेलं. समितीच्या वतीने 5 दिवसा 6 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. काल मी या उपोषणाला भेट दिली, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यानंतर आमचे नगराध्यक्ष अध्यक्ष गौतम उपस्थित आहेत. सर्वच व्यापारी बंधू ही चर्चा केल्यानंतर सीओ साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब लवकरात लवकर या लोकांचं उपोषण सुटलं पाहिजे, या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे तात्काळ त्यांच्या पाठीमागची जागा आहे पोलीस स्टेशनची किंवा मंडईची, त्याचा वाढीव प्रस्ताव तयार करावा. त्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स पुढे राहील, ऑफिसेस पाठीला राहील, अशी तुर्तास त्याची व्यवस्था करावी. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रालयामध्ये पाठवून त्या ठिकाणी ती जागा नगरपालिकेकडे वर्ग करावी, त्या ठिकाणी मोठी इमारत उभा करावी. या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी तात्काळ विनंती मान्य करून त्यांनी लेखी स्वरूपाचं पत्र आपलं लिहिलं आहे. आम्ही जागेची मागणी लवकर लवकर करून ती जागा ताब्यात घेऊ आणि तुम्हाला वाऱ्यावरती सोडणार नाही, तुमचं त्या ठिकाणी पुनर्वसन करू असं त्यांनी आपलं सांगितलं आहे. त्यामुळे मी जास्त काही वेळ घेणार नाही आणि जे काही बांधव आहे त्यांना मी सांगणार आहे की आपण आपलं उपोषण लवकर लवकर सोडून टाका. आपल्याला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लवकर लवकर आपलं पुनर्वसन होईल. त्यासाठी अध्यक्ष आहेत, व्यापारी आहेत, पालकमंत्री आहेत, आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आणि कुठेतरी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो. यावेळी ऋषी अग्रवाल, फयाज पठाण, किशोर ओझा, राकेश थोरात, विशाल साबद्रा, संजय छाजेड, राजू बात्रा, शांतीलाल पोरवाल, असुद्दीन अत्तार, जयसिंग देवकाते, बिलाल अत्तार, श्याम श्रीवास्तव, शब्बीर मणियार, बॉबी सहाणे, कैलास बाविस्कर, आदिनाथ सुपेकर यांसह व्यापारी मोठ्या संख्येनं हजर होते. पांडुरंग खर्डे, सी न्यूज मराठी, श्रीरामपूर. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर. महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण. ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215.
आणि 9699 327 301.